पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। या पवित्र आत्म्याचा स्तुती आराधना करण्याचा देण आहे, दान आहे। दान जर आपल्याला मिळालं तर आपण निरंतर स्तुती करत राहू शकतो। तुमच्यामध्ये जितके लोकांचा चालमुख झालेला आहे, पप्पाकडून, मम्मीकडून, भावाकडून, बहिणीकडून, शेजारच्या लोकांच्याकडून, मित्रांच्याकडून, बॉयफ्रेंडकडून, गर्लफ्रेंडकडून, नवऱ्याकडून, हालेलुया हालेलुया, चालमुख पोचणारे जे लोक आहेत, हालेलुया हालेलुया, देवाचे वचन सांगत आहे तुम्ही देवाचा स्तुती गौरव करा। हालेलुया हालेलुया। आता सिस्टर तिसरं वचन वाचा। तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया। ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये स्तुती आराधनेचा आत्मा मिळालेला आहे त्या व्यक्ती शांत नाही बसणार। हालेलुया। ज्या लोकांना भेटत आहे त्यांना सांगत राहणार। हालेलुया। आपण स्तुती करूया, तू पण स्तुती कर, तू पण स्तुती कर। स्तोत्र संगीतामध्ये आपण निरंतर मागणारी गोष्ट आहे। जे लोक स्तुती आराधना करत आहे त्यांना अजून अधिक आठवण करून देत आहे, अजून तुम्ही स्तुती करा, आपण एकत्र स्तुती करूया। हालेलुया हालेलुया। स्तोत्र संगीता आपल्याला शिकवत आहे परमेश्वर स्तुती आराधनेच्या सिंहासनावर येऊन बसतात। जे कोणी घरी स्तुती करत आहे त्या घरी येशूला जायचं सिंहासन तयार झालेलं आहे, येशू तिकडे येऊन बसणार। हालेलुया हालेलुया। पुढच्या वचनात ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले। हालेलुया। जेव्हा तुमच्या जीवनात अंधार आला असं तुम्हाला वाटते त्याच्याकडे पाहायचं। हालेलुया। जे कोणी त्याच्याकडे बघायला चालू करताय अंधार नष्ट होणार, अंधार नष्ट होणार, अंधार नष्ट होणार, प्रकाश यायला चालू होणार। हालेलुया। तुम्हा सर्वांना आवडणारा तुमच्या मुख्य गरजेचा एक वचन आहे, ते तुम्ही सगळे लोक हात वर करत सिस्टरांच्या मागे बोलू शकताय। मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। तुम्हाला खूप आवडणारा वचन आहे 7वें वचन। आपण या 7वें वचनाच्या मागे बोलूया। परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्याचे रक्षण करीतो। एका घरातील लोक परमेश्वराचा भय धरणारे लोक असेल तर बिंदास जगू शकतात। परमेश्वराचं देवदूत तुमच्या घरासभोवती चावली भरून येऊन तुम्ही एक अनुभव घेऊ शकताय, स्तुती आराधना। हालेलुया। देवाचा भय धरण्याचा स्वभाव हे सगळं ज्यांच्याकडे आहे, हालेलुया, त्यांना देवदूत देणारा मोठा संरक्षक होणार। हालेलुया। तुमचे कुटुंब असा एक कुटुंब बनण्याबद्दल तुम्ही थोडी वेळ स्वप्न पहा, डोळे बंद करा, उजवा हात उभा करा, देवाला सांगा मी आर्थिक परिस्थिती इतर अनेक
गोष्टीच्या मागे न जाता येशू मला एक गोष्ट जाणून पाहिजे आहे, मला देवाच्या बाहेर राहण्याचं दान पाहिजे. देवाचे बाहेर राहणारे जे लोक आहेत त्यांना मोठा संतोष मिळतो. देवाच्या बाहेर राहणे म्हणजे पापापासून लांब राहणे आहे. मी पाप नाही करणार कारण माझा परमेश्वर पाप नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद असो. मी माझी साक्ष सांगते. माझं नाव सॅन्ड्रा भंगा, मी राणा उंदरवाडी, आमचं पॅरिश दर्याचा चर्च. गेल्या महिन्यामध्ये मी माझ्या मुलाला घेऊन एअरपोर्टला निघाली होती. तिथे जाण्यासाठी आम्हाला ट्रॉफिक भेटली आणि थोडा उशीर झाला. मुलाचं फ्लाईट होतं 10:30. त्यांनी हवामानाच्या अनुसाराने टायमिंग चेंज केलेलं, 10:06 ठेवलेलं. पण आम्हाला ते मेसेज मुलाला मिळाला होता कारण त्याच्याकडे त्या तिकीटावर इकडेचा नंबर होता आणि त्याला मेसेज भेटला नाही. आम्ही उशिराने गेल्याने त्याकडे चेकअपचं ते बंद केलं आणि मुलाला मध्ये पाठवलं. पण त्यांनी सांगितलं की तू सामान पाठवू नको, तू खाली एअरपोर्ट याच्यामध्ये जा, विमानामध्ये जा तू, पण तू सामान आम्ही पाठवणार नाही. मुलगा सांगतो मला वर्षाचं सामान आहे, मी कसा जाऊ. मग मॅनेजरला सांगितलं की तू घरी जा आणि उद्याचं फ्लाईट घेऊन जा. त्याने रिक्वेस्ट केली की मला जॉबसाठी जायचं आहे, माझा जॉबचा परत प्रॉब्लेम होणार. पण त्याने सांगितलं की कंपनीमध्ये फोन कर आणि तिथेच सांग. पण नाही, मुलाला म्हणजे त्या पुढच्या दिवशी जॉबसाठी अर्ज व्हायचं होतं. त्याने मला फोन केला, तू कुठे आहेस? मी बाहेरच थांबले. मी बाहेर येते, तू थांब. त्याने बोलतोच माझ्या पायात आमची सबमिट केली कारण काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून मुलगा बाहेर येतो. तो आला आणि मला सांगते मम्मी माझं विमान मिस होत आहे, मला दुसरं तिकीट घ्यावं लागेल. आणि बातमी एकदम कोसळली कारण माझ्याकडे त्या अशा पैसे नव्हते आणि तिकिटाची रक्कम पण खूप असते हे मला माहिती होतं. मी काय करू, मी रडते. मुलगा सांगतो मम्मी रडू नको, तू प्रार्थना कर, प्रार्थने काहीतरी होणारच, तू माऊलीला हाक मार. मी लगेच मायेरकुमारीची प्रार्थना सुरू केली. माझ्या मुखामध्ये मायेरकुमारीची प्रार्थना सतत वारंवार मी चालूच ठेवली. मायेरकुमारीला मी सांगितलं, हे मायेरकुमारी म्हणे तू माझ्या मुलासाठी तुझ्या पुत्राकडे विनंती कर आणि काहीतरी करून त्याला तिकिटाचा बंदोबस्त करू, त्याला आजच्या त्याला त्याच्या प्रवासाचा तू सुरुवात कर कारण त्याला जॉबसाठी जायचं आहे. मायेरकुमारीची प्रार्थना सगळं बोलत होती आणि खूप वेळा बोलली, 33 मिनिटापेक्षा जास्त मी बोलले असेल कारण माझा विश्वास होता मायेरकुमारी मला टाकणार नाही. मायेरकुमारी मध्ये त्यांना मी सतत म्हणत होते की मायेरकुमारी मध्ये तू माझ्या जीवनामध्ये चमत्कार कर आणि मला दाखव आणि माझा विश्वास प्रकट कर. आणि खरोखर मायेरकुमारीमध्ये विश्वास प्रकट केला. आम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये पैशाचा बंदोबस्त होऊन आणि त्या तिकिटाची रक्कम पण 52,000 रुपये होती आणि 52,000 रुपये आम्हाला लगेच 15-20 मिनिटांमध्ये तयार करून मावळीने दिले आणि मुलाला तिकीट पण भेटलं. आणि 2:15च्या विमानाने मुलगा लंडनमध्ये गेला आणि 10 तासामध्ये पोहोचून त्याने दुसऱ्या दिवशी त्याचा जॉब अटेंड केला. म्हणून मी मायेरकुमारीकडे बरेचसे खरोखर मनापासून धन्यवाद देते आणि तिची स्तुती करते, आराधना करते कारण माझा विश्वास मायेरकुमारीवर खूप आहे. मी फादर बेनीचे आभार मानते कारण मी जेव्हा पण प्रॉब्लेम होत असते मी सिस्टर सानिकाला फोन करते आणि त्यांना मी सांगते की माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आणि ते खरोखर या आश्रममध्ये मला ही 3री माझी ट्रिप आहे. या मला ट्रिपमध्ये मी खूप अनुभव घेतलेला आहे म्हणून मी आभार मानते. माझी मी दुसरी साक्षी सांगते. मी इथे आल्यापासून 2 दिवस माझ्या संडाच्या जागेमध्ये खूप मला त्रास होत होता, त्याच्यातून रक्त पडत होतं, मला बसायला पण मला जास्त होत नव्हतं, मला खूप त्रास होता. फादरांनी संदेश दिला इकडे प्रभू परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्या सर्व आजारी व्यक्तींना बरं करत आहे. खरोखर मी रात्री झोपायला गेली आणि मी तो अनुभव घेतला आणि असं काही पण मी अनुभव घेतला. माझी जागा संपूर्णपणे बरी झाली आहे आणि माझं दुखणं एकदम दूर झालंय. म्हणून मी माझ्या बहिणीचे त्यांच्या
देवाचे आणि मायावी कुमारी मरियेचे आभार मानते, स्तुती करते, धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. येशू सांगत आहे, रडणारे लोक धन्य आहेत. मिसाच्या वेळी पण येशूने संदेश टाकला. तुमच्यामध्ये अनेक लोक देहापासून रडणारे आहेत. कोटापणामध्ये असलेले रडणे, कल्याण न करणारे असलेले रडण्यामध्ये फरक आहे. माझा फायदा मात्र करणे हे खोटापणा आहे. अनेकांच्या फायद्याकडे लक्ष देणारे लोक काही आनंद करणारे प्रार्थना करणारे आहेत. माझा स्वार्थ मात्र नाही. येशू सर्वांना आशीर्वाद द्या. हात जोडा, डोळे बंद करा. येशूला बोला, येशूला सांगा, येशूला सांगा, प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. अनेक लोकांना परमेश्वर नम्र होण्याचा दान देत आहे. वारंवार जुलाब लागणारे असे त्रास असलेले कोणाला तरी तळपायावर उभं राहणे, जास्त वेळ उभं राहणे खूप त्रासदायक होत आहे. असे काही लोकांना येशू दान देत आहे. शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गाठी आलेले काही लोकांना परमेश्वर आता सुटका देत आहे. ऍसिडिटीचा त्रास जबरदस्त होत आहे असे अनेक लोकांना स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास अनेकांच्या पुतळ्यांचा दूर केलेला आहे. संडासच्या जागेच्या जवळ असलेल्या अनेकांचा त्रास दूर करून देत आहे. दयाळू येशूची प्रार्थना करणाऱ्या अनेक कुटुंबांना प्रभू आशीर्वाद देत आहे. आपल्यामध्ये कोणाला तरी अपेंडिसायटिसच्या संबंधातील जे त्रास आहे त्यातून येशू आता मोकळीकता देत आहे. पोटामध्ये गॅस पकडणारे असे कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद करत आहे. पूर्ण डोकं भयानक दुखत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. एका डोळ्याचा दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे, बरे करत आहे. पटकन जाऊन झोपणं गरजेचं आहे. मला झोपायला जायचं आहे असे भयंकर जबरदस्तीने वाटत आहे असे कोणाला तरी प्रभू आता त्या तक्वाच्या बंधनातून सोडून ते तक्वा माझ्या अंगामध्ये होते ते विसरावं तसे आशीर्वाद दिलेला आहे. प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू चोटी झालीस म्हणून छोट्या लेकरांसाठी असलेल्या स्वर्गाच्या राज्यातील एक बक्षीस मी तुला देत आहे. देवाचं राज्य लहान लोकांना होत आहे. जे लहान मुलांचा सरकार हृदय आहे त्यांना मात्र देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करत आहे. आपण त्या लेवलमध्ये पोहोचूया. धन्यवाद येशू. सर्वसमर्थ परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.